हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो होतो गावाला लग्नासाठी. माझ्या मावस भावाचं लग्न होतं. सकाळ सकाळ लवकर निघलो होतो. बघा सकाळचं वातावरण किती छान झालं आहे. आम्ही चाललो होतो सकाळ सकाळ 6-7 वाजता चाललो होतो. अंशू बघा कसं बसलाय गाडी रिक्षात. नंतर मी बांगड्या घेतल्या होत्या लग्नात घालण्यासाठी, काश्मीरी बांगड्या. कशा आहेत नक्की कमेंट करून सांगा. बघा सकाळ सकाळचं वातावरण खूप छान झालं होतं. आम्ही चाललो होतो मुशीला. मुशीवरून आम्ही मम्मी पप्पा वगैरे आम्ही जाणार होतो मोठ्या गाडीमध्ये, 4 व्हीलर मध्ये. तिथपर्यंत आम्ही रिक्षात गेलो. अं, सकाळ सकाळ वातावरण खूप छान वाटत होतं. लय दिवसातून सकाळचा प्रवास केला. आता इतक्या लवकर प्रवास कधी केला नाही, खूप दिवस झालं. अंशू पण लवकर उठला होता बघा. त्याला असं बाहेर फिरायचं म्हणल्यावर खूप भारी वाटतं. गाडीत बसला तर खूप खुश झाला होता तो. आम्ही चाललो होतो बघा, आळंदीतून चाललो होतो. आळंदीत काही दर्शन घ्यायला थांबलो नव्हतो, आम्हाला उशीर झाला होता. लग्नाला पोहोचायला उशीर होईल त्यामुळे. पण आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. बघा सकाळ सकाळ आळंदीत किती गर्दी आहे. आळंदीतलं वातावरण पण सकाळचं खूप छान होतं. मंदिराच्या परिसरातलं त्यातलं छान वातावरण होतं. बघू शकता. लग्न 12:30च होतं. आम्हाला निघायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही लवकर चाललो होतो. बघा मंदिराचं वातावरण आळंदीत. अं, नक्की कमेंट करून सांगा कोण कोण आलं तर आळंदीला, कोण कोण आहे तिथलं. आणि माझे व्हिडिओ आवडतात का नाही हे पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझे व्हिडिओ आवडतात का नाही नक्की कमेंट करून सांगा. आम्ही चाललो होतो बघा. सकाळ सकाळचं वातावरण. हम्म, मला काही जास्त बोला येत नाही, व्हिडिओ मध्ये काय बोलावं ते कळत नाही. पण मी बनवते, प्रयत्न करते व्हिडिओ बनवायचा. नक्की सपोर्ट करा. नंतर बघा आम्ही गेलो त्या टायमिंगला नवरदेव वरात निघाली होती. नवरदेव नाचत होता, घोड्यावरती बसून नाचत होता. बघू शकता तुम्ही. आणि नंतर संध्याकाळी येताना पण आम्हाला शिक्रापूरच्या तिथं एक वरात दिसली होती. तिथं बघा किती मोठा भालू आहे आणि तात्या इंचू पण आहे. सकाळी मावस भावाच्या लग्नात पण होतं, पण ते काही व्हिडिओ शूट करता आला नाही मला. नंतर येताना आम्ही मिसळ खायला थांबलो होतो. मिसळ खाल्ली. वाजे वडेवाले असे मिसळचं नाव आहे ते. म्हणजे बघा तिथं थांबलो होतो आम्ही. खूप फेमस हॉटेल आहे हे. आणि तिथं बघा त्यांनी अशी गाई वगैरे कशी ठेवली आहे. म्हणजे त्यांचं काहीतरी असन त्या गाईच्या बाबतीत, त्यामुळे त्यांनी तिथं ते ठेवली. त्या गाईला चारा वगैरे तिथंच असते ती गाई. बघू शकता असं हॉटेल आहे, खूप फेमस हॉटेल आहे हे. मिसळ पण खूप छान लागली इथली. तुम्ही पण नक्की एकदा तिथली मिसळ खाऊन बघा. खूप छान लागते इथली मिसळ. आम्ही मिसळ मागवली होती. व्हिडिओ आवडला